माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या सहकार्याने व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष नजीर शेख यांच्या प्रयत्नांना मोठे यश. मोगलाई टीव्ही सेंटर प्रभागातील नागरिकांची विजेच्या समस्येतून सुटका. धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे धुळे शहर उपाध्यक्ष नजीर शेख यांनी पक्षाचे लोकप्रिय माजी आमदार फारुख शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्यामुळे मोगलाई प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरातील जुनी आणि कमी क्षमतेची डीपी बदलून त्या ठिकाणी 2 नवीन डीपी वितरिंग रोहित्र बसविण्यात आले आहेत. मोगलाई प्रभाग क्रमांक 10 मध्ये विद्युत पुरवठा करणारी डीपी जुनी, खराब आणि कमी क्षमतेची असल्यामुळे परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. या विजेच्या लपंडावामुळे परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत होते. तसेच विजेवर चालणाऱ्या घरगुती साहित्य जसे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, इस्त्री, बल्ब खराब होण्याचे प्रकारही वाढत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागातर्फे महावितरणचे कार्यकारी अभियंता महाजन यांना दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी निवेदन देऊन तातडीने नवीन डीपी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. माजी आमदार फारुख शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या मागणीची दखल महावितरणने तत्काळ घेतली आणि 2 नवीन डीपी मंजूर केले. मंजूर झालेल्या या डीपी बसविण्याचे काम 6 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण झाले आहे. यामुळे मोगलाई परिसरातील नागरिकांची वीज खंडित होण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. या यशाबद्दल मोगलाई परिसरातील नागरिकांनी माजी आमदार फारुख शाह आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता महाजन यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग शहर उपाध्यक्ष नजीर शेख, माजी नगरसेवक कांतीलाल दाळवाले, माजी नगरसेवक डॉमिनिक मलबारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय अहिरे, सामाजिक कार्यकर्ते राजू सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक शाह आणि लियाकत खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग शहर उपाध्यक्ष नजीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग धुळे शहरातर्फे शहराचे माजी आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण यांना मी निवेदन दिलेलं होतं. डीपी संदर्भात त्याला यश आलेले आहे. खूप दिवसापासून नाही तर वर्षापासून मोगलाईची समस्या होती. ते मोगलाईमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. त्याचं कारण असं का इकडे जी वीज पुरवठा करणारी जी डीपी आहे ती वारंवार ती लहान कमी क्षमतेची पडत असून वारंवार वीज जाण्याचे प्रकार, वीज खंडित होण्याचे प्रकार चालू होते. मग या संदर्भाचे निवेदन आम्ही आपले महावितरणचे अधिकारी महाजन साहेबांना दिलं आणि तात्काळ त्यांनी क्षणाचाही विलंब न करता 2 डीपी उपलब्ध करून मोगलाई विभागाला ते दिलेले आहे. तर आम्ही त्यांचे बी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी नगरसेवक आबासाहेब कांतीलाल दाळवाले, माजी नगरसेवक डॉमिनिक मलबारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संजय अहिरे साहेब आणि जानीमानी हस्ती मोगलाईतले सामाजिक कार्यकर्ते राजूभाई सय्यद, लियाकत अली खतीब आणि तसेच आमचे सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित होते.